शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालाय. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली. आज 19 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती R.N. लड्डा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली असता न्यायालयाने कोकाटे यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. कोकाटेंसाठी हा मोठा दिलासा असला तरी शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे कोकाटेंच्या आमदारकीवरील टांगती तलवार कायम आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटेंकडे असलेली मंत्रिपदं काढून घेत जबाबदारी अजित पवारांकडे सुपूर्द केली आहे. सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदेंचं नाव घेण्यात येते. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून करण्यात येते. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या बचावासाठी समोर आल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांमधून एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाशी ड्रग्ज प्रकरणाचा दुरान्वयीही काही संबंध नसल्याचं सांगितलंय. दिशाभूल करून अशा प्रकारे संबंध जोडणं योग्य नाही असंही ते म्हणालेत. साताऱ्यात जो काही बेकायदेशीर धंदा सुरू होता त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ही खरोखरच मोठी आणि कौतुकास्पद कारवाई आहे. तसंच या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक राजकीय हेतूने जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून विकेट पाडल्यानंतर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होऊ शकतो असा दावा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारमधील हा दुसरा राजीनामा ठरलाय. याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना देखील मंत्रिपद सोडावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. ठाकरे म्हणाले, गेले काही दिवस आपण पाहतोय भाजपमध्ये असलो तरी सत्य लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालाय. आणखी एक मंत्री जाण्याच्या मार्गावर असल्याचं ठाकरे म्हणाले. नागपूरच्या बाहेरील बुटीबोरी MIDC परिसरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. एका औद्योगिक युनिटमध्ये पाण्याची टाकी कोसळून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना सकाळी 9:30च्या सुमारास सौर पॅनल उत्पादन करणाऱ्या अवादा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात घडली आहे. जमिनीवर बांधलेली मोठी पाण्याची टाकी अचानक कोसळली आणि त्याखाली कामगार गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून टाकी कोसळण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठा कायदेशीर उलटफेर घडलाय. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याला केलेली अटक मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांच्या गंभीर त्रुटींमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला असून पुणे पोलिसांच्या तपास आणि आरोपपत्रावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 5 जानेवारी 2024 रोजी पुण्याच्या कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भर दिवसा शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांना मुख्य सूत्रधार मानलेलं. मोहोळच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पनवेल येथून शेलारला अटक केली होती. मात्र अटकेनंतर 24 तासांच्या आत त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर न केल्याचा आणि अटकेची कारणं लेखी स्वरूपात न दिल्याचा दावा शेलारच्या वकिलांनी केला. यावरून शेलारने मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ही अटक बेकायदेशीर ठरवत शेलारची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिलेत. जेफ्री एप्स्टीनच्या प्रकरणाने जगभरात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठी उलथापालथ होताना दिसते. अमेरिकेत गुरुवारी हाऊस डेमोक्रॅट्सकडून एप्स्टीनच्या इस्टेटमधील तब्बल 68 नावे आणि फोटो समोर आणण्यात आलेत. हे सर्व फोटो आता सार्वजनिक करण्यात येत असून त्यातून धक्कादायक माहिती उघड होते. या फोटोंमुळे अनेक बड्या आणि
प्रभावशाली व्यक्तींची नावं पुन्हा चर्चेत आली आहेत. इतकंच नाही तर आता या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ देखील समोर आल्याने राजकीय तसेच उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण माहिती अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीमधील डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांनी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणती नावं समोर येणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. अपघातात जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या गुड सॅमरिटन योजनेत ऐतिहासिक बदल करण्यात आलाय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेतील सुधारणा जाहीर केल्यात. आता अपघातातील जखमींना तात्काळ मदत करणाऱ्या व्यक्तींना केवळ सन्मानच नाही तर थेट आर्थिक लाभही मिळणार आहे. या योजनेनुसार अपघातग्रस्त जखमी व्यक्तीला त्वरित रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला आता 25,000 रुपये रोख बक्षीस दिलं जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम फक्त 5,000 रुपये होती. म्हणजेच बक्षीस रकमेतील तब्बल 5 पट वाढ ही आता करण्यात आली आहे. इतकंच नाही तर मदत करणाऱ्या व्यक्तीला राहवीर ही विशेष पदवी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार आहे. बांगलादेशमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. शेख हसीना यांच्या विरोधातील नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशभरात हिंसाचाराला तोंड फुटलंय. गुरुवारी रात्री उशिरा संतप्त आंदोलकांनी बांगलादेशमधील 2 मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांमध्ये जबरदस्तीने घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. याशिवाय बांगलादेशचे संस्थापक माजी राष्ट्रपती शेख मुजीबुरहमान यांच्या निवासस्थानाचीही तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्माचा अपमान केल्याच्या आरोपावरून एका हिंदू तरुणाची जमावाकडून निर्गुण हत्या केली आहे. दीपू चंद्र दास असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री भालुका परिसरात घडली आहे. या अमानुष घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही तीव्र चिंता व्यक्त केली जाते. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबावर मोठं दुःख कोसळलंय. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात आहे. अशा कठीण काळात धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल पुन्हा कामावर परतली असून तिने याबाबत स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ईशा देओलने इंस्टाग्रामवर तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की हा शूट नोव्हेंबरमध्येच रिलीज होणार होता. त्यावेळी तिने एका मॅगझिनच्या कव्हरसाठी शूट केलं होतं. त्यामुळे आता ते फोटो ती शेअर करते. पुढील काळात या सीझनसाठी आणखी काही अपडेट्सही ती शेअर करणार असल्याचं तिने सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि 1983 विश्वचषक विजेते संघाचे शिल्पकार कपिल देव हे पुन्हा एकदा आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत मोठं विधान केलंय. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सत्रात बोलताना कपिल देव यांनी कोच या संकल्पनेवर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, खऱ्या अर्थानं कोचिंगची गरज ही शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर असते. आजकाल कोच हा शब्द खूपच सर्रास वापरला जातो. गंभीर लेग स्पिनरचा किंवा यष्टीरक्षकाचा कोच कसा असू शकतो? कपिल देव यांच्या मते गौतम गंभीर संघाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मात्र तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण संघाला कोचिंग देणं वेगळी बाब आहे. या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात नवी चर्चा रंगली असून गंभीर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.